IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधातील 2 जुन्या गंभीर प्रकरणांना पुन्हा उजाळा देत त्यांच्या निलंबनाची विशेष लक्षवेधी सूचना मांडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांना शिवीगाळ करत धमकीचे फोन करण्यात आल्याची माहिती समोर आली। यावर आमदार अभिजित वंजारी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की हे अतिशय गंभीर आणि चुकीचं असून धमकावणाऱ्यावर कारवाईची मागणी केली जाईल असं त्यांनी सांगितलंय। धमकी येणं विधानसभेचं सत्र सुरू असताना हा सर्वपक्षीय चिंतेचा विषय आहे, काय सांगा? नाही, कोणत्याही आमदाराला, कोणत्याही पक्षाच्या आमदाराला अशा पद्धतीच्या धमक्या जर कोणी देत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला शासन केलं पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, या मताचा मी आहे। आणि इव्हन काल जसं विधान परिषदमध्ये सुद्धा एक मुद्दा गाजला होता की कुठल्या तरी नगर परिषदच्या निवडणुकीच्या दरम्यान एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदचा उल्लेख रेड कार्पेट, लाल बिल्ला आणि उडालेले बल्ब अशा पद्धतीचा केला। प्रवीण दरेकरांनी तो हक्कभंगाचा प्रस्ताव विधान परिषदमध्ये ठेवला। आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांनी, सर्व पक्षाच्या आमदारांनी आम्ही तो मुद्दा उचलून धरला आणि हक्कभंगाच्या माध्यमातून त्या संबंधित व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आमची आहे आणि हे बरोबर नाही आहे। जर अधिकारी चुकत असेल, त्यांची चूक दाखवून दिली तर त्यांच्या समर्थकांकडनं अशा धमक्या येणं आणि त्याही सभागृह सुरू असताना बिलकुल चुकीचं आहे ना। म्हणून तर काल मला असं वाटतं CM साहेबांनी सुद्धा फ्लोअरवर त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स ते काढतील, CDR काढतील, संबंधित कोण व्यक्ती आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे या बाबतीमध्ये त्यांनी निवेदन केलं आणि ते तसं झालं पाहिजे, ते होणं गरजेचं आहे। आणि स्थानिक आमदार म्हणून काय तुमची भूमिका? त्यांना समर्थन असेल त्यांचे, ज्या प्रकारे त्यांनी पाठपुरावा केला या सगळ्या प्रकरणाचा? नाही, बिलकुल स्थानिक, मी सांगितलं ना, कुठल्याही राजकीय पक्षाचा आमदार असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, तो विषय नाही आहे। शेवटी लोकप्रतिनिधींना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे आपले अधिकार आहे, ते अबाधित राहण्याचा अधिकार आहे आणि अशा पद्धतीच्या खुलेआम जर धमकी कोणत्या लोकांकडनं येत असेल तर ते योग्य नाही। लोकवाहिनी मीडिया करता अविनाश तोतडे, नागपूर।